मधून आहे जैन बोर्डिंग प्रकरणी जैन मंदिरामध्ये जागेच्या पाहणीवेळी मोठा गोंधळ झाला। धर्मादाय आयुक्तांचे कर्मचारी यावेळी पाहणीसाठी आले होते। त्या ठिकाणी अधिकारी मतमोजणीला आल्यानंतर गोंधळ पाहायला मिळाला। मोठंच नाट्य ह्या प्रांगणामध्ये घडताना दिसतंय की कुणीतरी ट्रस्टीच्या वतीने आलं होतं आणि त्यांना तर पुण्याच्या जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत आणि आता जैन बोर्डिंग प्रकरणी जैन मंदिरामध्ये जागेच्या पाहणीवेळी गोंधळ झाल्याचं देखील पाहायला मिळालं। धर्मादाय आयुक्तांचे कर्मचारी यावेळी पाहणीसाठी आले होते, मात्र तिथे उपस्थित असणाऱ्या काहींनी मोठा गोंधळ घातला आणि ज्या ठिकाणी हा गोंधळ पाहायला मिळाला त्या ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी आढावा घेतला। पाहूया। तुम्ही बघताय ट्रस्टींना, आता ते ट्रस्टी आले होते तर ट्रस्टींना ज्या पद्धतीनं आता गाडीत त्यांना पोलीस कर्मचारी पण मोठ्या प्रमाणात आहेत। हे सगळंच प्रकरण आता काय व्यवस्थित आहे? आपण आलो सामोपचारासाठी हे सगळं तुम्हाला माहित नाही, बाकी काय नाही करायचं। मला ए टू झेड ते ट्रस्टी आहेत, ते ट्रस्टी आणि त्यांचे बरोबर आले त्यांचे सहकारी, ह्या सगळ्यांना आता या सगळ्या प्रकरणामध्ये बाहेर म्हणजे लोकांनी अक्षरशः तुमचं काय म्हणणं काय? आमचं फक्त शेल डीड रद्द करा। ट्रस्ट डीड मध्ये जे ऑब्जेक्ट ऑर्डर प्रमाणे त्यांचा काही संबंध नाही, हे कुठं पिक्चर मध्ये नाही हे। शेल डीड ट्रस्ट डीड मध्ये जे ऑब्जेक्ट आहेत ना, सामाजिक संस्था सामाजिक कार्यासाठी आहेत। ह्यांनी विकायची इथं परमिशनच नाही, ह्यांनी विकलं ते विकलं, त्याच्यानंतर ह्यांनी रिडेव्हलपमेंटसाठी सँक्शन घेतात। पहिल्यांदा त्याच्यामध्ये एफएसआय जास्त मिळतं। ह्यांचं जे म्हणणं आहे की 230 कोटी आम्ही समाजासाठी वापरणार, ट्रस्टी चालले परत, त्यांना काही इथे लोकांनी सहभागी होऊ दिलं नाही। त्यांचं जे काही झाले प्रश्नाचे उत्तर दिलेले बर सहभागी झाले उत्तर त्यांनी माहिती नाही म्हणून म्हटलं। ठीक आहे बर। तर ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये असं दिसतं आहे की आता ट्रस्टी चालले परत, कारण त्यांना जे प्रश्न लोक विचारत होते बरं ऐका ना, आता आपण सगळे लोक एक शेवटच्या मुद्द्याकडे बोलूया। मला असं दिसतंय तुम्ही या पुढे तुम्ही फार जोरात त्यांना भांडला जाता। आता मला अगदी एका वाक्यामध्ये उत्तर द्या, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे बरं का? थांबा, कारण आता हे महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, मला टेक्निकल नको आहे, आता कोर्टात आता करायचं काय एका वाक्यात सांगा मला। फक्त एका वाक्यात व्यवहार रद्द करणे, व्यवहार रद्द पूर्ण व्यवहार हा रद्द झाला पाहिजे। हा परिसर पूर्ण मंदिर परिसर आहे, त्याचा जो विक्रीचा व्यवहार झालाय तो कॅन्सल व्हायला पाहिजे, तो पण ही भावना अत्यंत तीव्र आहे। मला पूर्ण खात्री आहे की जैन समुदाय जो 1.5-2 लाखाच्या समुदायाने इथे राहतो पिंपरी चिंचवड आणि पुण्यात, त्यांना दुखावणं कोणत्याच राजकीय पक्षाला परवडणार नाही। मला तुम्हाला माहिती आहे की मला काय म्हणायचं ते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, तिकडे मुंबईमध्ये पण कबुतराच्या विषयावरती जैन समुदाय नाराज आहे, उपोषण तिथे सुरू झालंय, त्यांनी एक वेगळा राजकीय पक्ष पण काढायचा प्रयत्न केला वगैरे। त्या कॉन्टेक्स्टमध्ये हे सगळं प्रकरण बघायला पाहिजे आणि असं दिसतंय मला की हे या समुदायाच्या भावना जसं मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतल्या त्या किवळीला आल्यानंतर तेच होणार जे तुम्हाला अपेक्षित आहे ते असं दिसतंय मला। त्याच्याशी पूर्ण जैन समाज सहमत नाही। काही मुठभर लोकांची मागणी आणि काही मुठभर लोकांचा पक्ष म्हणजे जैन समाजाचा पक्ष नव्हे। तो विषय महत्वाचा आहे, मला मुद्दा कळला त्यांना असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये असं दिसतं आहे की ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या भावना ज्या आहेत ना, त्या भावना जर आपण बघितल्या तर ते असं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर कुठले विषय आले ते तुम्हाला सांगितले। कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी। ही ती जैन बोर्डिंग आहे।